नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज शनिवार आहे, त्यामुळे मला एकच टिफिन बनवायचं आहे. त्यामुळे जर असं मनाला असं वाटतं की हां, आज जर असं निवांत बनवलं तरी चालेल. तर इथे बघा, मी कुकर घेतलेला आहे आणि बटाटा, फ्लॉवर, मटार व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे आणि कुकरला लावलेला आहे. यामध्ये गाजर, शिमला मिर्च होत्या माझ्याकडे, पण मी जास्त भाज्या नाही टाकलेल्या आहे. मला गाजर ठीक आहे, पण शिमला मिरची मला नाही आवडत, त्यामुळे मी नाही टाकलेले आहे. तरी तिकडे भाज्या शिजेपर्यंत मी इकडे ना कांदा, टमॅटो सगळं बारीक करून घेते चॉपरने. तर मी चॉपर खोलत होताना एकदम अचानक त्याचं वरचं झाकण उडालं. मी म्हणले, "बापरे! काय झालं?" तर इथे बघा, चॉपरने मी कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि भाज्या पण शिजल्या होत्या. तर याला ना मी मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे. म्हणजे कसं ना एकदम असं क्रीमी टेक्स्चर येतं पावभाजीला. तर इथे बघा, तेल गरम झाल्यावर मी कांदा टाकला, थोडंसं मीठ टाकून परतून घेतला. आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, टमॅटो, लाल तिखट, हळद आणि पावभाजी मसाला, बस. बाकी अजून काही मसाले टाकून जास्त मसालेदार करायची गरज नाही आहे. अशी पण खूप छान टेस्ट येते आणि मुलांना द्यायचे तर कमी मसाल्यातलंच बरं. तर इथे बघा, छान उकळी आली, कोथिंबीर टाकलं. त्यानंतर इथे मी तूप टाकून भाजून घेतलेले आहेत आणि डुग्गू उठल्या-उठल्या म्हणतो, "मम्मी पावभाजी." काय तर रात्री पाव आणले होते, त्याला माहिती होता. तर इथे बघा, उठला आणि लगे ब्रश केला आणि बसला खायला. तर त्याला पण पावभाजी खूप आवडली. रुद्र पण इथे तयार झालेला आहे स्कूलला जायला, त्याला पण खूप पावभाजी आवडली. तुम्हाला आवडली का? सांगा नक्की.